श्रोते हो, शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून थेट आपल्यासाठी. कार्यक्रमात आज ऐकूयात अतिहुशारी या संदर्भातली माहिती. श्रोते हो, महाराष्ट्रात सिलिंग कायदा आला आणि मोठमोठ्या जमीनदारांचे धाबे दणाणले. जो तो आपापली जमीन कशी वाचवता येईल याचा विचार करायला लागला. आता सिलिंग कायदा आला की जिरायती जमीन 54 एकर, हंगामी बागायत 36 एकर आणि कॅनॉल बागायत 18 एकर जमीन फक्त एका कुटुंबाला ठेवता येते. अशा दररोज वेगवेगळ्या बातम्या वृत्तपत्रात गाजू लागल्या. समाजातल्या इतर लोकांना काही कळण्यापूर्वीच आपला स्वार्थ कसा साधता येईल अशी काळजी घेणारे गाव पुढारी तयारीमध्ये होते. एका गावातल्या किसनराव नावाच्या जिल्हा परिषदेच्या पुढाऱ्यानं त्याची जमीन कशी वाचवता येईल यासाठी वकिलांकडे हेलपाटे मारायला सुरुवात केली. मंत्रालयात जाऊनसुद्धा माझी जमीन कशी वाचवता येईल अशी त्यानं अधिकाऱ्यांना भेटून विचारणा केली. नुकतंच 3-4 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या किसनरावला 2 वर्षाचा छोटा मुलगा होता. नवरा बायको आणि अज्ञान मुलगा यांचे खाते एकत्र धरले जाईल आणि सगळे मिळून फक्त 54 एकर जिरायती जमीन त्याला स्वतःकडे ठेवता येईल असा त्याला सल्ला मिळाला. त्याचवेळी त्याची बायको हंसाबाई गरोदर होती. त्यामुळं किसनरावच्या डोक्यात एक सुपीक आयडिया आली. त्यानं न जन्मलेल्या मुलाच्या नावानं सुद्धा आताच मी जमिनीचं वाटप करून दिलं तर काय होईल असा विचार केला. त्याला वकिलांकडून असं सांगण्यात आलं की तुझा एकमेव मुलगाच आत्ता 2 वर्षांचा आहे. त्याला जमीन वाटून दिली तरी तो अज्ञान असल्यामुळं त्याचं स्वतंत्र खातं धरलं जाणार नाही. परंतु सिलिंग कायदा लगेच झाला नाही आणि मुलगा सज्ञान झाल्यावर जर लागू झाला तर तुला उपयोग होऊ शकेल. निदान मुलाच्या नावानं दावा लावून तो अज्ञान आहे असं दाखवून कोर्टामध्ये 10-15 वर्ष लढून काहीतरी धडपड करता येईल तुला. परंतु दुसऱ्या मुलाचा तर अजून जन्मच झालेला नाही, तर कोणत्या नावानं तू जमिनीचे वाटप करणार? त्यावर परत किसनरावनं डोकं चालवायला सुरुवात केली. 8 दिवस अनेक लोकांशी चर्चा केल्यावर न जन्मलेल्या मुलाचं नाव त्यानं किरण ठेवलं. हे नाव असं होतं की मुलगा झाला तरी चालेल आणि मुलगी झाली तरी हेच नाव चालेल. श्रोते हो, एवढं अद्भुत डोकं चालवणारी माणसं आपल्याकडे असल्यामुळं जगात कोणत्याही देशातल्या लोकांना जे सुचणार नाही त्याचा अद्भुत शोध आपल्या लोकांनी लावलाय. सिलिंग कायदा आल्यावर अशाच पद्धतीनं एकत्र राहणाऱ्या नवरा बायकोनं बरोबरच कोर्टात जाऊन संमतीनं घटस्फोट घेतल्याची, न जन्मलेल्या मुलांच्या नावानं जमीन केल्याची, मॉन्टी किंवा बंटी या कुत्र्यांच्या नावानं जमिनी केल्याची असंख्य उदाहरणं असल्याचं जुनी आणि ज्येष्ठ मंडळी बोलतात ते उगाच नाही. श्रोते हो, सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढे अद्भुत डोके चालवणारी माणसं आपल्याकडे असल्यामुळं जगात कोणत्याही देशातल्या लोकांना जे सुचणार नाही त्याचा अद्भुत शोध आपल्या लोकांनी लावला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण अतिहुशारी या संदर्भातली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून आपण ऐकलंत. याबरोबरच कार्यक्रमात आता इथंच थांबूयात. नमस्कार.